एवढी छान गुबगुबीत आणि मऊ लुसलुशीत फुगलेली पुरणपोळी पाहून तुम्हाला देखील खाण्याचा मोह आवरता येत नसेल. 3 ते 4 ट्रिक वापरून करणार आहे आपण अशी मऊ लुसलुशीत पुरणपोळी. कशी बनवायची तेच सांगणार आहे. अगदी नवशिक्या जरी असाल तर याच वापर केल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात अशी मस्त पोळी तयार होईल. पुरण बनवण्याची देखील अगदी अचूक पद्धत आणि परफेक्ट प्रमाण सांगणार आहे. आणि तयार झालेल्या ह्या पुरणामध्ये किती पोळ्या तयार होतील हे देखील सांगणार आहे. आता गहू तुम्ही कोणताही वापरा, अशीच मऊ लुसलुशीत कणिक तुमचीही भिजलेली जाणार आहे. त्याकरता खास ट्रिक आवर्जून सांगणार आहे. तर पुरणपोळी बनवण्यापासून तर टोपल्यात ठेवेपर्यंत आणि मऊ लुसलुशीत राहण्याकरिता एक ट्रिक्स जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी ज्योती बरकले रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते. पुरणाची पोळी, चला तर मग लगेच या मऊ लुसलुशीत तोंडात जाताच विरघळणाऱ्या पुरणपोळीच्या रेसिपीला सुरुवात करूया. पोळी करणं तर खरं तर अजिबात अवघड नाहीये आणि जर छोट्या टिप्स पाहिल्या तर अगदी झटपट आणि सहजपणे तुम्ही पोळी बनवू शकाल. पुरणपोळी बनवण्यासाठी साधारण इथे मी 1 कप डाळ घेतलेली आहे. वजनाने म्हणाल तर पावशेर डाळ आपण घेतलेली आहे. डाळ आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. फक्त पुरणपोळीसाठी चणा डाळ घेताना चांगल्या क्वालिटीची घ्यायची आहे. त्याची पुरणपोळी खूप छान तयार होते. असं काही नाही आपल्याला कुठलीही डाळ चालणार आहे, परंतु आपल्याला एकदम छान व्यवस्थित पुरणपोळी बनवायची असेल तर थोडीशी चांगल्या क्वालिटीची घ्या. आता ही स्वच्छ धुवून घेऊन 2 ते 3 पाण्याने त्यामध्ये आपल्याला घालायचे थोडंसं मीठ. कारण मला यासाठी कड काढायचं नाहीये म्हणून मी पाणी कमी ठेवलं आहे. आता यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं आहे. तुम्ही साजूक तूपही घातलं तरीही चालेल. त्यानंतर जर तुम्हाला हळद घालायची असेल तर तुम्ही घालू शकता, पण मी हळद घातलेली नाही. आणि झाकण लावून मध्यम आचेवर 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये आपली डाळ छान अशी मऊसूत शिजली जाते. आता आपण इथे पोळीची कणिक भिजवतोय. त्याकरता इथे मी अगदी बघा हलकासा असा दाब देऊन 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. 1 कप डाळ होती म्हणून 1च कप गव्हाचं पीठ आहे. आता पोळीला छान असं बाइंडिंग यावं. जर तुम्ही नवशिके असाल तर मात्र तुम्ही आवर्जून यामध्ये 2 चमचे इतका मैदा आवर्जून घाला. मैद्याने कणिकला फार असा छान लवचिकपणा येतो. हवी तेवढी पातळ पोळी लाटता येते. चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेतलंय. आता यामध्ये आणखीन एक महत्त्वाची जिन्नस घालायची आहे. ते म्हणजे 1 चमचा साजूक तूप किंवा तेलाचं मोहन घातलं तरीही चालेल. मी इथे 1 चमचा साजूक तूप कडकडीत गरम केलं आणि त्यावर घातलेलं आहे. जर तुम्ही तेलाचं मोहन घालणार असाल तर मात्र 2 चमचे इतकं तेलाचं मोहन घ्यायचं आहे. आपण कणिकसाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद घालायची आहे. पाणी आपल्याला जास्त गरम करायचं नाही, कोमटच ठेवायचं आहे. जास्त गरम झाल्यावरती त्यामध्ये थोडं थंड पाणी घालून घ्यायचं आहे. 2 चिमूट इतकीच हळद पाण्यामध्ये घालायची. अतिशय जास्त गडद पिवळा रंग सुद्धा पोळीला छान दिसत नाही. त्यामुळे अगदी हलका पिवळसर रंग येण्यासाठी मी इथे पाण्यामध्ये हळद घेतलेली आहे. म्हणजे जास्तीची हळद सुद्धा लागत नाही. अगदी हलका असा रंग या कणकेला आलेला आहे. आता कणिक मी आपली जशी नेहमीची पोळीची म्हणजेच चपातीची जशी कणिक असते त्यापेक्षा किंचित सैलसर अशी मळून घेतली आहे. जास्त सैलसर सुद्धा कणिक मळायची नाही. आणि आता एक ओलसर सुती कपडा करायचा आणि ते यावर असा ठेवून ओला द्यायचा. या ओलसर सुती कपड्यामुळे काय होतं, व्यवस्थित कणिक छान अशी तिंबली जाते. आपल्याला बराच वेळ कणिक तिंबवण्यासाठी चा वेळ लागत नाही. इथे आपली डाळ सुद्धा
शिजलेली आहे आणि बघा अतिशय मऊ लुसलुशीत डाळ शिजलेली आहे. आणि लगत पाणी ठेवलं असल्यामुळे तुम्ही बघाल तर अजिबात या डाळीमध्ये पाणी जास्तीचं शिल्लक राहिलेलं नाहीये किंवा डाळ सुद्धा तळाशी करपलेली नाहीये. अगदी 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये छान मऊसूत आपली डाळ शिजलेली आहे. जर तुमच्याकडे चाळणी असेल तर त्या चाळणीने पाणी हे व्यवस्थित गाळून घ्यायचं. इथे मला कटाची आमटी शिजवायची नव्हती, त्यामुळे मी इथे पाणी कमी घेतलं होतं, फक्त पुरण शिजवण्यापुरतं. इथे मी 2 कप पाणी यामध्ये घेतलं होतं. पुरण सुद्धा अगदी छान व्यवस्थित आपलं डाळ शिजलेली गेलेली आहे. आता आपण काय करायचंय, एखाद्या मॅशर घ्यायचं आणि त्याच मध्ये ही डाळ सगळी अशी मॅश करून घ्यायची आहे. किंवा मग जर तुमच्याकडे चाळणी असेल तर त्या चाळणीने केले तरीही चालेल. पण गूळ घालण्याच्या अगोदरच चाळून घ्यायची, म्हणजे झटपट आपलं पुरण वाटून होतं. पण ही डाळ छान मऊसूत शिजली होती, त्यामुळे मॅशरनेच व्यवस्थित अशी मॅश झालेली आहे. 1 कप डाळ होती त्याकरता 1 कप इतकंच मी बारीक चिरलेला गूळ यामध्ये घातलेला आहे. जर तुम्हाला अर्धी साखर अर्धा गूळ असं वापरायचं असेल तर तरीही चालेल. गुळाचं प्रमाण थोडंफार तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरीही चालेल. गूळ पूर्णपणे विरघळल्यानंतर काहीसं सैलसर मिश्रण तयार होतं. कारण गूळ जर कधीही जास्त झाला ना, आपल्या पोळ्या खूप जास्त वातट किंवा चिवट होतात किंवा अजिबात मऊ होत नाही. तर त्यासाठी गुळाचे प्रमाण सुद्धा योग्य असणं गरजेचं आहे. यामध्ये मी गूळ अगोदरच घालून घेतलेला आहे. आता ही तुम्हाला पुरण बनवण्याची जी ट्रिक आहे ना, यामध्ये मी गूळ घातलेला आहे. बऱ्यापैकी हे सैलसर झालेलं आहे. हे मिश्रण असं पसरायचं आणि मग पळी उभी करून बघायची आहे. बघा, असं केल्यानंतर ही पळी उभी राहते. याचाच अर्थ काय तर आपलं पुरण हे तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचे. याच्याने छान अशी पुरणाला चकाकी येते आणि सुगंधही छान येतो. आणि सगळ्यात शेवटी वेलची आणि जायफळाची पूड घालायची आणि हे एकदा असं मिळून घ्यायचं आहे. आता मी हे चाळणीतून वगैरे गाळून घेणार नाहीये, कारण मी आधीच मॅशरने छान असं मॅश केलं होतं. हे आता पूर्णतः थंड होण्यासाठी आपण असंच कुकरमध्ये ठेवून देणार आहोत. जर तुम्हाला वाटलं यामध्ये डाळीची कण आहे, तर तुम्ही आता सुद्धा पुरणाच्या गाळणीने ते गाळून घेतलं तरीही चालेल. पण हे असंच थंड केलं की मग पोळ्या तयार करायला घ्यायच्या आहेत. गरम असताना अजिबात पुरणपोळ्या बनवायच्या नाही, जोपर्यंत पूर्णपणे थंड होत नाही तोपर्यंत. आता इथे आपली कणिकही व्यवस्थित भिजलेली आहे. मी जशी ठेवली होती तशीच कणिक इथे तयार आहे. बघा, आताच तिला इतका छान लवचिकपणा आलेला आहे. आपण यामध्ये 2 चमचे मैदा सुद्धा घातला होता. 1 चमचा तुपाचं मोहन घातलं होतं. त्यामुळे अतिशय लवचिक आपली कणिक तयार होते. बघा, काय मस्त अशी ह्या कणकेला तार वळलेली आहे. आपण फार वेळा कणिक तिंबवली नाही. 2 दिवसापर्यंत पोळ्या मऊ लुसलुशीत राहतात आणि म्हणजे कितीही पातळ जरी ही पोळी तयार केली ना, तरीही सुद्धा ही पोळी जरा सुद्धा फाटत नाही. जेवढा आपला कणकेचा गोळा असेल की नाही, त्याच्या तिप्पट किंवा चौपट जितकं तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पुरण यामध्ये भरू शकता. मी तिप्पट इतकं पुरण यामध्ये भरते. आता आपण याच्या पोळ्या तयार करणार आहोत. तुम्ही जर पाहू शकाल की अगदी व्यवस्थित पोळ्या तयार होतात. आता ही जी लाटी आहे ती मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे किंवा मैदा वापरला तरीही चालेल. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथे घेऊ शकता. आता बघा, अंगठ्याने ही अशी कणिक वर उचलत जायचे आणि बोटांनी आपल्याला हे पुरण आत दाबत जायचं आहे. या पद्धतीने केलं तर व्यवस्थित आपल्याला हा उंडा तयार करता येतो. तळाशी उंडा थोडासा जाडसर ठेवला होता,
कडा मात्र पातळ करून घेतल्या होत्या वाटीच्या आणि मग त्यानंतर सगळ्या कडा अशा बंद करून घेतल्या. अगदी फार जास्तीचं पीठ नाहीये म्हणून मी इथे हे पीठ असं मोडलेलं आहे. आता बघा ही आपली लाटी तयार झालेली आहे. आता पोळी लाटण्यासाठी आणखीन एक महत्त्वाची ट्रिक म्हणजे तुम्ही चित्रकलेच्या वहीतील मुलांचा जो पेपर असतो प्लेन तो घेऊ शकता किंवा साधा कुठलाही पेपर घेऊ शकता. जास्तीचं तांदळाचं पीठ न लावता अगदी कमी पीठ असं झटकून घेतलं आहे. कमी पिठाचा वापर करून ह्या पोळ्या मी नेहमी तयार करते. आता बघा हे असं दाबून घेतलं म्हणजे कडेपर्यंत सारण आधीच व्यवस्थित पोचतं आणि आता आपण पोळी लाटून घेणार आहोत. लक्षात येतं का? बघा मी एक साईडने पोळी अशी लाटून घेतली आहे. एकदा लाटणं फिरवते, एकदा पोळी फिरवते आणि तुम्हाला आणखीनही एक लक्षात आलं असेल तर पहा पोळी आपल्याला फिरवणं सोयीचं होते. वेळी गरगर अगदी सहजपणे फिरवता येते. तुम्ही जर नवीन असाल तर पहिल्याच प्रयत्नात अतिशय छान पोळ्या करू शकाल याची मला 100% गॅरंटी येते. आता आपण तव्यावर मस्त अशी ही पोळी शेकून घेणार आहोत. थोडेसे बघा असे मध्यम आचेवर हलकीसे बुडबुडे आले की मग आपल्याला तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही यावर सोडून घेऊ शकता. आपण सारखे उलटपालट पोळी करणार नाहीये त्यामुळे काय करायचं खालच्या बाजूला डाग आले मगच ही पोळी उलटून घ्यायची आहे. बघा काय मस्त अशी गुबगुबीत अशी आपली पोळी तयार झालेली आहे. या पोळ्या अतिशय अलगद तयार होतात, फार नाजूक असतात. दुसरी आणखीन एक पद्धतीची पोळी तुम्हाला तयार करून दाखवते. अशा पद्धतीचे 2 गोळे सारखे आकाराचे घ्यायचे. एकसारखे पानं लाटून घ्यायचे. पानं लाटताना एकसारखेच ठेवायचे, कमी जास्त नाही करायचे. त्यावरती पुरण भरून हलक्या हाताने आपल्याला दाबून घ्यायचं आहे. दोन्ही बाजू अगदी छान अशा पातळ लाटून घ्यायच्या आहे. बघा काय मस्त अशी गुबगुबीत आपली पोळी तयार झालेली आहे. आपण जी पीठ मळण्याची पद्धत वापरली ना ती एकदा तरी तुम्ही ह्या होळीला वापरून पहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की कळवा. अशा या मऊ लुसलुशीत गुबगुबीत पोळ्या अगदी 2 ते 3 दिवस ठेवल्या तरीही सुद्धा चिवट वातट न होणाऱ्या ह्या पोळ्या एकदा तरी तुम्ही नक्की तयार करून पहा. आणि आजची पद्धत कशी वाटली? यापूर्वी कधी तुम्ही ही अशी पुरण लावण्याची पद्धत वापरली होती का? पोळी बघाल तर अतिशय सहज मऊ लुसलुशीत असावी ना इतकी मऊ लुसलुशीत तयार झालेली आहे. पुरण पण खूप जास्त आहे. तुम्हाला ही आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि ज्योती बरकले रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.